योजना बस. खताची कोण कितीला होती माहिती आहे का तुम्हाला? हा माहिती आहे ना. कितीला असेल? त्यावेळी साधारण असन 400 500 600 रुपयापर्यंत. 300 रुपये 400 रुपयापर्यंत होती. आता कितीला आहे? मग आता तसंच आहे ना. मग त्यावेळी 30 रुपये रोजंदारी होती. आता 500 450 रुपये रोजंदारी. आपण आता खताची ते कोण rate वाढलेत ना. खताची कोण कितीला आता? आणि आता 1700 1800 ला आहे. पण कांद्याला तेव्हा बाजार किती होते? हा? कांद्याला तेव्हा बाजार किती होता? त्यावेळेस उत्पन्न कमी होतं ना. पण बाजार किती होता का? नाही बाजार होता ना. बाजार त्यावेळेस 15 रुपये होता, 16 रुपये होता. पण उत्पन्न कमी होतं. आज प्रत्येक घरोघरी त्यावेळेस गावात लय झालं तर उत्पन्न करायला खतं टाकायला लागतात. ती 1700 रुपयांनी 400 रुपयाची कोण 1700 झाली. पण कांद्याचा बाजार 15 रुपयाचा आता 8 रुपये. मग शेतकऱ्यांनी कसं गणित जुळवायचं? त्यावेळेस कांदा उत्पन्नच कमी होतं. आज त्यावेळेस 3 राज्यात कांदा व्हायचा. आता जवळ 12 राज्यात कांदा व्हायला लागला. उत्पन्न वाढलं. पण उत्पन्न काढायला खर्च येतो ना. खर्च येतोच ना. खर्च येतो. पण कांद्याचं उत्पन्न वाढल्यामुळे भाव कमी जास्त राहणारच आहेत ना. हे मी शेतकऱ्यांचे प्रश्न विचारतो मला. शेतकऱ्यांना कसं काय पटवून सांगणार? हे शेतकऱ्यांचे प्रश्न. शेतकऱ्याला आता पटवून सांगितलं ना. 10 वर्ष झाले आता हे शासन सरकार केंद्रात जे महाराष्ट्रात जे सरकार यांनी शेतकऱ्यासाठी भरपूर कामं केलीत. विकास केलाय. रोड केलेत. पाण्याचं सिंचनाचं काम केलंय. नगर मनमाड रोड नाही झाला अजून. चालू झालंच जवळ होण्याचं म्हणजे तयारीतच आहे तो. 8 वर्ष लागला. 8 वर्ष सुरू आहे आता. नाही आता ते तयारी 90% जवळजवळ झालायच आहे ना आता.